नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो हिंजवडीला, फुल ऑन ट्रॅफिक मध्ये. हिंजवडीमध्येच ऍक्च्युली रुबी हॉल आहे, तिथे आईजवळ यांचं चेकअप होतं आणि तिथे आम्हाला भेटली ही सुंदर अशी डॉक्टर. ऍक्च्युली ही आमची फॅमिली फ्रेंडच आहे, म्हणूनच आम्ही इथे आलेलो. विरू तिच्या हॉस्पिटलमध्ये एकदम असं खुश झाला, एकदम नीट क्लीन एकदम छान होतं आणि एवढी सुंदर डॉक्टर. मग आईंचं मस्तपैकी असं चेकअप चालू होतं. तोपर्यंत मी आणि विरूने आम्ही जरा काढले आमचे फोटोज वगैरे. त्यानंतर विरूला दिसलं लॉक अँड की, विरूचा आवडता गेम. मग मी तो दरवाजाला असा खेळत बसला होता. मग आम्ही मारत होतो गप्पा. पण गप्पा कशा, मला विरूकडे फुल लक्ष द्यावं लागत होतं, कारण की तिने प्रत्येक घेतलेली वस्तू त्या डॉक्टरने घेतलेली विरूला ती पाहिजेच असायची. आईंचं असं होतं की अरे बाबा माझे डोळे चेक करू दे रे, मला आधी दिसत नाहीये नीट गाडीत त्या पोराचं काय. मग विरूनं जे पाहिजे ते घेतलंच शेवटी. मग मला विरूकडे असं पूर्ण लक्ष द्यावं लागलं जोपर्यंत त्याचं चेक होत नाही तोपर्यंत. मग तिथे आला एक मावशी आणि त्याने ना हँड ग्लोवचा विरूला असा बॉल बनवून दिला. मग विरू एवढा खुश झाला. हे असला बॉल बघून ना मला कुणाची आठवण आली माहितीये, करोनाची. हे बघा, हे करोनाचं काय म्हणतायत त्याला, विषाणू असाच दिसतो ना. मग विरूला मी पकडलं आणि बसवलं जरा मांडीवरती. तोपर्यंत मग अरे सॉरी, डॉक्टरचं नाव सांगायचं राहिलं, ही आहे प्रियंका. तर मग प्रियंकाने मस्तपैकी हॉट कॉफी मागवली आमच्यासाठी. मग कॉफी घेतली आणि त्यानंतर परत तिने ना मस्तपैकी व्हेज ग्रिल चीज सँडविच मागवला. अशी आमची मस्त खातिरदारी चालू होती दहीची. म्हटलं आता काही वाटी हळदी कुंकूचा करंडा काढून हळदी कुंकू लावते की काय. सो असं झालं आमचं, काही मज्जा गप्पा गोष्टी झाल्या. तिने रिपोर्ट्स वगैरे यायचे सांगितले, सगळे नॉर्मल आहे. परत या म्हटले आपण परत नेक्स्ट टाइम दुसरी डिश काहीतरी ट्राय करूया म्हटली आमच्या कॅन्टीनमधनं. सो असं झाला आजचा आमचा मस्तपैकी या रुबी हॉलचा टूर. नंतर आम्ही तिला केलं बाय बाय आणि ॲज युजल परत हिंजवडीच्या ट्रॅफिकमध्ये. लिटरली 10 मिनिटाचं अंतर होतं, पण तासभर लागत होता. उरला लागली होती भूक. विरूनं त्याची एक काय दिलं होतं, काय हातात घेतलं होतं आणि खात बसलेला होता. सो असं करत आलो आम्ही आमच्या घरी.